सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम देशासह राज्यातही दिसू लागलाय. सध्या प्रत्यक्षात पेट्रोलचा तुटवडा नसल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात असलं तरी इचलकरंजी शहरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. यामुळं पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. शहरातील काही पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा संपल्यामुळं ते तात्पुरते बंद ठेवण्यात आलेत, तर काही पंप सुरू असलेल्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागते. अचानक वाढलेल्या गर्दीमुळं पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसात गॅस टंचाईबाबत आलेल्या बातम्यांमुळे नागरिक आधीच चिंतेत होते. त्यातच आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे पेट्रोल टंचाई निर्माण होईल या भीतीनं अनेकांनी अतिरिक्त इंधन साठवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी तणावपूर्ण बनली आहे. पेट्रोल पंपांवर निर्माण झालेल्या या गोंधळामुळे वाहतूक कोंडीची समस्या देखील वाढली आहे. काही ठिकाणी शिस्त राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. प्रशासनानं नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं असून पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं स्पष्ट केलंय. तरीही भीतीच्या वातावरणामुळे वाहनधारकांमध्ये अस्वस्थता कायम आहे. परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल अशी अपेक्षा प्रशासनानं व्यक्त केली आहे. बसू लागलाय, पेट्रोल पंपावर गर्दी आहे. तुम्हाला किती वेळ लागला, काय सध्या त्रास होतो? जवळपास अर्धा पाऊण तास मी या लाईनमध्ये मी माझ्याबरोबर हे सगळेजण उभे आहेत. मी हातकणंगले इथं आलेलो आहे फक्त पेट्रोल टाकायसाठी. 7-8 पेट्रोल पंप पूर्णपणे बंद आहेत आणि हे जर लॉकडाऊनची स्थिती जर होणार असेल तर ती होऊ नये हीच एक इच्छा आहे. कारण की लास्ट लॉकडाऊनला आपण सर्वांनी किती त्रास भोगला हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे ही होऊ नये हीच इच्छा. गॅस टंचाई आहे, पेट्रोल टंचाई आहे, काय कामावर परिणाम काय होतो तुमच्या? कामावर परिणाम म्हणजे जाता येणार नाही. काय जाता नाही, मग त्यामुळे नुकसान होणार लोकांना. परत ती मागची परिस्थिती नकोच आहे. त्यामुळं शक्यतो लॉकडाऊन आणि हे सरकारनं चांगला तोडगा काढावा आणि जे अफवा जर असेल तर ते अफवा कोणी ग्राह्य धरू नये, त्यावर चांगला उपाय योजना करावा. किती वेळ लागला तुम्हाला? अर्धा तास तरी लागला पेट्रोल रांगेत उभारून यायला. आणि सर्वसामान्यांना गॅसचा फटका बसतच आहे. त्यातून आता छोटे व्यापारी, गाडीवाले, स्टॉलवाले जे आहेत त्यांच्यावर तर जोरात फटका बसत आहे. तर याच्यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे हे अपेक्षा. नुकसान आता माझा गाडा 20 दिवस झालं बंद आहे. त्यात आणि पेट्रोल टंचाई. मग आता काय परिवार आता काय तर छोटे मोठे आचार्य कुठं मिळाले, चुलीवर जेवण करायला मिळालं तर चुलीवर जेवण करतोय, असं चालू आहे पोटपाणी. तर आता सर्वसामान्य, आता आमच्यापेक्षा तरी सर्वसामान्यांनी काय करायचं? गोरगरिबांनी कुठं जायचं? त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, सुरक्षा काहीतरी लावली पाहिजे. सर्वांना नमस्कार. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये IOCL, HPCL आणि BPCLचे जे आपले पेट्रोल पंप आहेत त्या पेट्रोल पंपवरती कंटिन्युअस पेट्रोलचा सप्लाय जो आहे आवश्यकतेनुसार सुरू आहे. सर्व पेट्रोल पंपवरती जो काही बफर स्टॉक जो लागतो तो सुद्धा अवेलेबल आहे. फक्त मागच्या 2 दिवसापासून ज्या काही अफवा पसरत होत्या त्यामुळे पेट्रोल पंपावरती जास्तीत जास्त गाड्या येणं आणि पॅनिक बाईंग हे प्रमाण वाढलेलं कालच्या नंबरमध्ये आपल्याला दिसलेलं आहे. काल साधारणतः 25 ते 30% एक्स्ट्रा बाईंग टोटली सर्व पेट्रोल पंपावरती पेट्रोलचं असेल, डिझेलचं असेल झालेलं दिसून आलेलं आहे. आणि जेवढा आवश्यक सप्लाय आहे तो तिन्ही कंपन्यांनी प्रत्येक पेट्रोल पंपावरती सप्लाय सुद्धा केलेला आहे. माझं सर्व कोल्हापूरकरांना नम्र आव्हान आहे की पेट्रोल आणि डिझेलचा साठा पूर्ण आपल्या देशभरामध्ये, आपल्या राज्यामधील सर्व जिल्ह्यांमध्ये साठा आहे. जे आवश्यक आहे तसा साठा ही सप्लाय चेन आहे ती सुद्धा कंटिन्युअसली सप्लाय करत आहे. कोणत्याही अफवांवरती विश्वास न ठेवता आपण पॅनिक बाईंग करू नये. आपल्याला आवश्यक आहे
तसंच पेट्रोलची डिझेलची खरेदी आपण करावी आणि त्यानुसारच आपण पेट्रोल पंपावरती यावं. विनाकारण आपण अफवांवरती विश्वास ठेवून पेट्रोल पंपावरती गर्दी केल्यामुळे पॅनिक बाईंग वाढते आणि पेट्रोल पंपावरती मॅनेजमेंट करण्यामध्ये पेट्रोल पंप चालकांना सुद्धा अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे परत एकदा सर्वांना नम्र आव्हान आहे, आवश्यक